नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. नवरा बायकोचे जोडपे राहत होते. त्यांचं लग्न काही वर्षापूर्वीच झालं होतं, पण लग्नानंतर बायकोला नवऱ्याचा स्वभाव समजला, कारण लग्नाच्या काही दिवसातच नवऱ्याला व्यसन लागले. जुगाराचे व्यसन. पैसे उधळण्याची सवय झाली. त्याच्याकडे स्वतःचे पैसे कमी असायचे. तो इतरांकडून उसने पैसे घ्यायचा आणि जुगार खेळायचा. तर या जुगारामुळे काय झालं, त्याच्यावर कर्ज वाढलं. त्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचे. घरात नेहमी वाद होत असं. एक दिवस काय झालं, हे सगळ्या त्रासाला कंटाळून त्याने पोटात चाकू मारून घेतला. तो गंभीर जखमी झाला, खाली पडला. त्यानंतर बायकोने नवऱ्याच्या भावाला फोन केला, घडलेलं सांगितलं. भाऊ आला आणि जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरने चेक केलं, सांगितलं तुम्ही त्याला उशिरा आणला आहे, आता त्याचा जीव गेला आहे. पण शरीरावर जखमा असल्यामुळे हा गुन्हा आहे की हत्या हे समजणं कठीण होतं. म्हणून डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले. बायकोचा जबाब घेतला. बायको म्हणाली की कर्जामुळे आणि पैसे परत न देऊ शकल्याने त्याने स्वतःला पोटात चाकू मारला आणि आत्महत्या करून घेतली. पोलिसांनी जबाब नोंदवला, पोस्टमॉर्टम केलं. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. धक्कादायक गोष्ट समोर आली. काय आहे ही घटना ते बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ही घटना आहे दिल्लीतील निहाल विहार परिसरात. घटना दिल्लीची असली तरी अशा बातम्या महत्त्वाच्या असतात. लोक कसे विचार करतात हे समजतं. इरफान आणि फरजाना हे नवरा बायको राहत होते. 20 जुलै 2025 रोजी इरफानचा भाऊ त्याला संजय गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरने सांगितले की त्याचा मृत्यू झाला. 21 जुलैला पोस्टमॉर्टम केला. पोलिसांना तर रिपोर्ट बघून धक्काच बसला, कारण स्वतःवर अशी चाकूची वार करणे शक्य नाही. पहिल्या वारानेच वेदना होईल, दुसरा वार करणे कठीण, पण शरीरावर असे अनेक वार होते. जीव जाईपर्यंत मारले गेले असावे असा पोलिसांना संशय आला. पण भाऊ म्हणाला, मला काही माहीत नाही. फरजानाला विचारलं. फरजाना त्याची बायको, तिने सांगितलं की त्याने स्वतःला चाकू मारून घेतला. तिचा मोबाईल चेक केला, कॉल डिटेल्स काढली. तेव्हा समजलं की नवऱ्याला मारण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर माहिती शोधत होती. कसे मारावे, काय वापरावे. पोलिसांना पुरावा मिळाला. त्यांनी कडक चौकशी केली. तेव्हा फरजानाने सगळं कबूल केलं. ती म्हणाली की लग्नानंतर नवरा वेळ देत नव्हता, शारीरिक सुख देत नव्हता, व्यसनाच्या आहारी गेलता, रात्री घरी येत नव्हता, त्यामुळे मला समाधान मिळत नव्हते. नवरा बाहेर असताना भाऊ घरी यायचा. तो तिला समजून घ्यायचा, गोड बोलायचा. म्हणून तिचे आणि भावाचे अनैतिक संबंध होते, प्रेम संबंध होते. दोघांनी एकत्र राहण्यासाठी नवऱ्याला मारलं होतं आणि आत्महत्याचा कट रचला होता. असं बनावट केला की आत्महत्या केली म्हणून. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर बघू शकता विवाहबाह्य संबंधामुळे किती अशा घटना घडत आहे. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे. हेतू एवढाच आहे, सत्य समोर आणणं, कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे. तर गुन्हाही कोणता असो, शेवटी विजय सत्याचाच होतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.